सामने दिवसाचे खेळवायचे कसे असतात आणि तुम्ही सुद्धा अंतिम पुकार पनवेल स्पोर्ट्स पनवेल भारत बेजारी पनवेल स्पोर्ट्स पनवेल भारत बेजारी आपल्याला अंतिम पुकार आहे। धन्यवाद। लाजवाब ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत आहे। सगळं दिसायला पाहिजे तुला। ब्लर वाटते असं। विनोद शेठ पाटील उद्योजक चोरगुंडी पेसारी यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे। सुस्वागत आहे। दोन्ही संघाच्या खेळाडूंनी लाईन अप व्हायचं आहे आणि सर्व खेळाडूंना आणि संघनायकाने एक विनंती आहे, तिसऱ्या पुकाराला जर आपला संघ उपस्थित राहिला नाही तर 2 गुणांची पेनल्टी दिली जाईल। सामना समितीचा हा निर्णय आहे, जर तिसऱ्या पुकाराला आपण उपस्थित राहिला नाही तर आम्ही 2 गुणांची पेनल्टी देऊ। चला ग्राउंड क्रमांक 2 वर भवनाथ बेजारी पनवेल स्पोर्ट्स पनवेल आपल्याला सुद्धा अंतिम पुकार देत आहोत। वारंवार पुकार द्यायला लागत आहे सर्व संघांना। सर्व खेळाडू रसिक प्रेक्षक आणि आयोजकांना लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत, त्याकरता आपण आपलं सहकार्य देणे हे आपलं सुद्धा कर्तव्य आहे। पनवेल स्पोर्ट्स पनवेल हा संघ उपस्थित होत आहे। भैरवनाथ बेजारी आपण सुद्धा विनाविलंब क्रीडांगणाचा ताबा घ्या। एक यथोचित सन्मान आपण घेत आहोत। अर्थातच राजकारणाला सेवा मानणाऱ्या ध्येय वेड्या नेतृत्वाचे आणि हृदयात बसवणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय अमितदादा नाईक यांचा यथोचित सन्मान मैदानामध्ये होणार आहे। मी विनंती करतोय आपण मैदानाकडे वाटचाल करायचं। या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय सुधीर पाटील साहेबांच्या शुभास्ते हा सन्मान केला जाईल। समिती सन्माननीय आदरणीय असं म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणणार नाही की माणसानं सोन्यासारखं असावं, कारण सोनं हे हातात राहतं, सोनं हे गळ्यात राहतं आणि सोनं हे तिजोरीत राहतं। माणसानं बनायचं असेल तर परिसर समान बनावं, ज्याच्या सानिध्यात जावं त्याचं सोनं करावं, असे परिसर समान व्यक्तिमत्व अमितदादा नाईक यांचा यथोचित सन्मान होतोय। मी विनंती करतोय अध्यक्ष सुधीर पाटील साहेबांना आपल्या शुभास्ते एक धडाकेबाज व्यक्तिमत्व अमितदादा नाईक यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। रोख या स्पर्धेला 10,000 रुपयाची देणगी आहे। टाळ्यांचा गजर होत जाऊ द्या।
केला जाईल, स्वीकार व्हावा ही विनंती आहे. हो जाऊ द्या टाळ्यांचा गजर, एक धडाकेबाज व्यक्तिमत्व यांचा सन्मान केला जातो. एक लाजवाब सामना, श्रीराम कमलपाडा झुंजार विनंती करते मान्यवरांना आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. सुरेशराव पाटील साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. महिलांची चांगली उपस्थिती या स्पर्धेला आपण पाहायला मिळते. श्री महेश कृष्णा पाटील माजी सरपंच शहापूर ग्रामपंचायत यांच्याकडून 2500 रुपयाची भरीवशी देणगी आलेली आहे. नवजीवन युवक क्रीडा मंडळ पेजारी त्यांचे सदस्य अरुणीबाई. तर पहिली चढाई झुंजार युवक कोयनाड संघाकडून पब्लिकचं भित्ताड जयंत सवरकर मैदानात ऑनलाईन चढाई करतोय. हा खेळ नाही, हा तर हृदय अटॅकचा लाईव्ह कार्यक्रम आहे. वाटतोय इतक्या जोरात आमचे खेळाडू अटॅक करतायत की गावच्या देवळातली घंटा सुद्धा हल्ली असेल. असा हा दर्जेदार सामना घणाघाती हल्ला मैदानात पाहायला मिळेल. हा खेळ, ही जिद्द, हा जोश हीच तर आमच्या गावाची ओळख. प्रत्येक खेळाडू स्वतःच्या छाताडावर अभिमानाने सांगू शकतोय, नाव करू शकतोय गावाचं. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. येते पाहिजे जातीचं, एरा गवाल्याचं काम नव्हे. ही कबड्डी आहे गावाच्या नावासाठी. ज्याची पडते मांडीवर ताप तोच आहे कबड्डीतला बाळा. परंतु मैदानात काय घडेल
त्यासाठी उद्या पेपर मध्ये हेडलाईन येईल. मैदानात खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यातला फरकच उरला नाही. सगळे थणथणत आहेत. आताच आलेली देणगी श्री सचिन कमळाकर म्हात्रे, उद्योजक MIDC चोरगोंडी याचकडून मंडळाकरता दरवर्षी 3000 रुपयांची देणगी आलेली आहे. नवजीवन युवक क्रीडा मंडळ बेजारी त्यांची सतशा ऋणी राहील. जयेश सवरकरचा वारू रोखला. काय क्षेत्ररक्षण झालं हो? आला उत्कंठा वाढणार आणि कबड्डीचा थरार. अपडेट झाले पण हॅक सुद्धा होऊ शकताय कारण डिफेन्स त्याच पद्धतीचा. चेतन म्हात्रे रायगड पोलीस चढाई करतोय क्रीडांगण नंबर 2 वर PIPL पनवेलच्या प्रांगणात. क्रीडांगण नंबर 3 वर रेडर मैदानाच्या आहे. संजीवनी मिळते. सोडा सोडा क्रीडांगण नंबर 2 वर हातात काय उचलली पालखी. क्षेत्ररक्षण झालंय. मैदानाच्या बाहेर उडवलं. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मानव सेवा ईश्वर सेवा. या केला साजेचं कार्य केझारी गावानंच केलं. प्रत्येक आलेल्या रसिक वर्गाला आपण भोजन दिलेला अन्नदाता सुखी व्हाव. मैदानाकडे जाऊया आपण. आता झालेली देणगी श्री विनोद एकनाथ पाटील चोरगोंडी यांच्याकडून नवजीवन युवक क्रीडा मंडळ पेजारीसाठी 5000 रुपयाची भरीव अशी देणगी आलेली आहे. नवजीवन युवक क्रीडा मंडळ पेजारी सतशा ऋणी राहील. पुढचा खेळ म्हणजे जुन्या पिढीला बाजूला करून नव्या युवकांची दणदणीत एंट्री. हीच तर खरी प्रगती, हीच तर खरी ताकद आणि हीच ती नवीन पिढी पाहायला मिळतोय. अनेक मातब्बर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील याच पेजारीच्या भूमीवर. तुडुंब भरले हे मैदान. सज्ज झाल्यात रायगडच्या वाघांचा खेळ पाहण्यासाठी. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात. सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. आणि ज्यांनी लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. तर उपस्थित शिवरायांच्या मावळ्यांना, जिजाऊंच्या लेकींना आणि शंभूराजांच्या छाव्याला मानाचा मुजरा. हो हो क्रीडांगण नंबर 2 गजर गजर टाळ्यांचा गजर होतो. हा नामघोष गावाच्या नावासाठी. भैरवनाथ पेजारी क्रीडांगण नंबर 3 वर सत्यनारायण नवेगाव श्रीरामगड तालुक्यात झुंज पाहायला मिळेल. 11 गुण सत्यनारायण नवेगाव, 5 गुण श्रीरामगड. विवेक म्हात्रे क्रीडाप्रेमी आपलं सुद्धा स्वागत आहे. कुठेही स्पर्धा असो उपस्थिती लावणार आहे कबड्डी वेळा. स्वागत. चेतन म्हात्रे धावतोय. सैरा वैरा मात्र टिपला जातोय खेळाडू.
राजेंद्र पाटील माजी अध्यक्ष यांच्या हस्ते यथोचित सन्मान केला जाईल. मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश नागू म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते ते उपस्थित आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेला 1100 रुपयाची देणगी केली जाते. यथोचित सन्मान केला जातोय. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. क्रमांक 3 साठी दुसरा पुकार श्री विठ्ठल कोपरपाडा जय हनुमान जय. नयन पाटील सुद्धा एक भिंत आहे हो. लाजवाब व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद. जवळ जवळ 3 वेळा ड्रेसिंग चेंज केलेली दिसते. आज बरोबर पेजारी गावात जत्राच आहे हो कबड्डीची. महिला भगिनीने सुद्धा महत्वाचं कार्य आज पार पाडलेलं आहे. स्वागत आहे हो तुमचं. गावाच्या नावासाठी आपण योगदान देत आहे. अध्यक्ष सुधीर पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. अध्यक्ष सुधीर पाटील. ही मातीला आभाली गुलाब उचलायचं असेल तर या पेढीमध्ये मेहनत करावी लागेल. तर आकाशात ओढतोय पक्ष्यांचा गावा आणि पेजारी नगरीत कबड्डी वाल्यांची धावाशी पाहायला. क्रीडांगण क्रमांक 2 साठी दुसरा पुकार जय हनुमान मेडेकर प्रगतीश्री गाव. जय हनुमान मेडेकर प्रगतीश्री गाव. आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार. धन्यवाद. सन्माननीय अमित दादा नाईक एक धडाडीचे व्यक्तिमत्व. या स्पर्धेला आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा आपण द्विगुणित केली आहे. धन्यवाद. सुजित पाटील नवजीवन पेजारी संघाचा हा सुद्धा भिटाळ आहे. परंतु सध्या माघार का घेतली समजत नाही. घरातून परवानगी नाही. सुचित पाटील पेजारी आणि एक मैदानात अजून सोडली होती आपण. परंतु आपण संसारात अडकला आणि आपला वारू रोखला गेला. नवजीवन पेजारी लगातार हॅट्रिक मारणार. राज्याचे जिल्हा अध्यक्षीय पदावर शिक्कामोर्तब करणारा आणि इतिहास रचणारा हा संघ आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 4-6 क्रीडांगण क्रमांक 3 साठी शेवटचा पुकार श्री विठ्ठल कोपरपाडा जय हनुमान जय. आपल्यासाठी शेवटची 2 मिनिटे. जर आपला संघ उपस्थित राहिला नाही तर 2 गुणांची पेनल्टी दिली जाईल. दोन्ही संघ जर उपस्थित राहिले नाही तर 7-5-7 ची मॅच खेळली जाईल. हे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. बंद झालं तर पोस्टर लावून आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यामध्ये एक बहुचर्चित अशी ही स्पर्धा अर्थात हिंद केसरीच म्हणावी लागेल. असं पेझारीच हे रणांगण खूप मोठं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. पण कोण होईल फायनल सम्राट. रायगडकरांचा छंद म्हणजे कबड्डी आणि युवकांचा नाद म्हणजे कबड्डी.
वर्षे वर्षे दे, 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 दे.